हॅलो गाईज, तर हा माझा व्हिडिओ आहे. आम्ही जातो आहे गोव्याला 3 दिवसासाठी. तर तुम्हाला बघायचं असेल की 3 दिवसात तुम्ही साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा दोन्ही कसं फिरू शकाल, तर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला मी आता दादर स्टेशनला भेटते. आम्ही पोहोचलो आहे दादरला. ही आमची ट्रेन आहे. तर आता आम्ही आलो आहे दादर स्टेशनला आणि आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो आहे. आमची ट्रेन आहे तिरुमल्ली एक्सप्रेस, दादर तिरुमल्ली एक्सप्रेस. आणि माझ्यासोबत आहे अविनाश आणि नम्रता. हाय नम्रता. हॅलो. तर आमच्या ट्रेनचं नाव आहे जे आम्हाला गोवात सोडणार आहे, दादर तिरुमल्ली एक्सप्रेस. आमची ट्रेन दादरवरून 8:40 सुटणार आहे, पण आम्ही 20 मिनटं आधीच आलो आहे. 8:20 झाले आहेत आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि वेट करतो आहे की ट्रेन कधी सुटेल. दादरवरून सुटली आहे 8:40ला प्रॉपर सुटली आहे. आणि आमचं जेवण आम्ही इथे ठेवले आहे, तर रात्री जेवण आराम करू आणि उद्या तुम्हाला मडगावमध्ये भेटू. आम्ही क्रॉस केला आहे आणि आता मडगाव स्टेशन येण्यासाठी फक्त अर्धा तास बाकी आहे. गुड मॉर्निंग. एक जण अजून झोपलाय वरती. मी आता पोहोचलो आहे मडगाव स्टेशनला. फायनली आलो गोव्याला. मी पोहोचलो आहे मडगाव स्टेशनला. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही इथे पेट्रोल भरवलं आहे आमच्या गाडीचं, तुम्हाला दाखवते. स्कूटर आम्ही रेंट केली आहे. ही अविनाशची स्कूटर आहे. 2 स्कूटर केले आहेत. आता आम्ही गाड्यांना हवा टाकतो आहे. अविनाश टाकतोय दोन्ही गाड्यांना हवा, जेणेकरून आमचं टायर पंक्चर नाही होणार. पोचलो आहोत साऊथ गोवाला आणि एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आहोत आणि आता नाश्ता करणार, कारण की अजून आम्हाला आमचा हॉटेल भेटला नाही आहे. त्यामुळे आता पोटपूजा आधी करते. आता आम्ही इडली खाल्ली आणि इथे घेतला आहे आलू पराठा आणि उत्तप्पा. मागवला आहे आम्ही मोसंबी ज्यूस. आता आम्ही लोकांनी मेक माय ट्रिपवरून फॅब हॉटेल केला होता बुक, आणि इथे हा हॉटेल बंद आहे आणि आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं, पण आम्हाला काही प्रायर न्यूज दिली नाही होती. आता आम्ही लोक इथे दरदर भटकतो आहे उन्हामध्ये. आता आम्ही तुम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो आणि तुम्हाला मी इन्फॉर्म करते कुठे आम्हाला शिफ्ट केलं, जे आम्हाला सांगितलं पण नाही होतं. हॅलो. तर आम्ही मेक माय ट्रिपवरून आमचं हॉटेल बुक केलं होतं फॅब हॉटेलमध्ये, पण आता ते हॉटेल बंद झालं आहे आणि ह्या लोकांनी आम्हाला प्रायर न्यूज पण नाही दिली होती की ते हॉटेल बंद झालं की काय झालं आहे. आता आम्ही लिटरली भर उन्हामध्ये 11 वाजलेत आणि भटकतो आम्ही. 8 वाजेपासून फिरतो आहे, आमच्या हॉटेल शोधतो आहे. आम्ही ते साऊथ गोवाला पोचलो आहे पागा बीचजवळ आणि इथेच आमचं हॉटेल होतं, बट त्यांनी सांगितलं हॉटेल बंद आहे आणि मेक माय ट्रिपवाल्याने दुसरं आम्हाला हॉटेल सजेस्ट केलं आहे. लोकेशन पडायला आता लोकेशनवर आहोत, पण आता इथेसुद्धा आम्ही शोधतोच आहे. बघूया काय होते पुढे. आम्ही ज्या लोकेशनवर आलो आहे तिथेसुद्धा आम्हाला बोलत आहेत की इथेसुद्धा तुमचं बुकिंग नाही आहे, आणि आम्ही आता कस्टमर केअरवाल्यांना फोन करतो मेक माय ट्रिपच्या, पण ते तरी अजूनही फोन उचलत नाही आहेत. तर आता खूपच वाईट परिस्थिती. आता बघूया काय होतं. एवढा उन्हामध्ये फिरल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन आमचं हॉटेल भेटलं आहे. बालाजी पॅलेस करून हॉटेलचं नाव आहे. आम्ही पुन्हा त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी फायनली आम्हाला हे हॉटेल दिलं आहे. पण मेक माय ट्रिपवाल्यांना मला हेच सांगायचं की जर तुम्ही चेंज करत असाल हॉटेल तर एकदा इन्फॉर्म करा, एकदा कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाका, कारण की आमची खूप धावपळ होते, ते पण उन्हामध्ये. ही आहे आमची रूम आणि रूमचं वॉशरूम आहे. रूम तशी छान आहे, नो डाऊट, पण या रूमपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे हाल झाले आहेत ते मी तुम्हाला आता काय सांगू, तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये. हॅलो एव्हरीवन. आता आम्ही आलो आहे कलंगट बीचला. आम्ही हॉटेलमध्ये जाऊन आता फ्रेशन अप वगैरे झालो आहे आणि आता रेडी होऊन आलो आहे ते फोटो काढण्यासाठी कलंगट बीचला. हा आमचा पहिला बीच आहे साऊथ गोवाचा आणि अजून काही बीचेसवर आपण जाणार आहे. तर फायनली गोवाला कसं वाटतंय ना? खूप फार छान. आणि तर अविनाश, तुला चौथ्यांदा गोवाला येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतं. गाव वाटतंय तुझा? हा गावच वाटतं आहे गोव्याला मध्ये. इथे फ्री सीटिंग आहे कलंगट बीचवर आणि हा आहे बीच. तिकडे पॅराग्लायडिंग वगैरे होते, पण आम्ही जीवाचा खेळ करणार नाही आहोत. आणि कसं वाटतं तुम्हाला दोघांना?
मला काय विचारतं, मी रोज येतो इथे. दरवर्षी. अलाहाबादप्रमाणे ह्याही वर्षी मी ते आलेलो आहे. त्यामुळे तू नंतर लावले. तर आम्ही आता आलो आहे साई व्हेज रेस्टॉरंटमध्ये. मध्ये आम्ही हे लोकांनी मला धोका दिलाय. दोघांनी पण व्हेज ऑर्डर केला आहे. हां ठीक आहे चालेल. आम्ही मागवला आहे पनीर मसाला आणि रोटी. प्रथा निभवत ऑर्डर केली आहे कोळंबी थाली. 4 पीस कोळंबीचे, रस्सा, भाजी, लिंबू, 2 भाकऱ्या, राईस आणि ते फ्रेश लेमन सोडा. बघ पिऊन कसं वाटतं. कसं आहे म्हणजे ठीक आहे. तर आता आम्ही पोचलो आहे अगोंडा फोर्टला. आमची सेकंड प्लेस आहे जी नॉर्थ गोवामध्ये आहे. ती बघण्यासाठी आम्ही आलो आहे इकडे. आता इकडे पण तिकीट काढायचे आहे. तिकीट काढायची आहे. येस. आता तिकीट काउंटर आहे. बघा तिकीट काउंटर. तिकीट काढू आम्ही आतमध्ये जाण्यासाठी. अगोंडा फोर्ट. चलो. सो हियर इज द स्टेयर्स फॉर द बीच बोल रही हूँ, फोर्ट. तो व्यू इज वर्थ वॉचिंग. बहुत सारे लोग. फोटो. हा एक अजून व्यू. माय कॅमेरा डझंट गिव द जस्टिस ऑफ दिस व्यू. इट इज सो मच ब्युटिफुल. सो आम्ही आता आलो आहे टिटोस लेनमध्ये. आमचा क्लब चूज करायला की रात्री आम्ही कोणत्या क्लबमध्ये जेवण करणार आहोत. भाई साहब अविनाश नमो. आम्ही आलो आहोत साऊथ गोवाला. आम्ही 81 किलोमीटर राईड करून नॉर्थ गोवावरून साऊथ गोवाला आलो आहे. मला सकाळी व्हिडिओ काढायला भेटला नाही. आम्ही सकाळी गेलो होतो पॅरा रोडला आणि त्याच्यानंतर आम्ही 81 किलोमीटरची राईड करून आलो आहेत साऊथ गोवाला. आणि इथे आम्ही कोको हॉस्टेल करून एक जागा आहे, तिथे आम्ही थांबलो आहे. तर तुम्हाला मी रूमचा टूर देते लवकरच. जसे स्लायडिंग डोअर्स. हा बेड आहे आणि इथे तुम्हाला स्टोरेज एरिया वगैरे भेटणार. खूप मोठा स्टोरेज एरिया आहे. ठीक आहे. बेड आहे हा. इथे वॉशरूम वगैरे क्लिअर भेटणार एकदम. टॉयलेट वेगळा, वॉशरूम वगैरे. आणि हा मिरर. ब्रेकफास्ट करते. आलू पराठा, दही, त्यामध्ये इडली, पावभाजी. आणि आम्ही इथे ऑर्डर केला मसाला चीज ऑमलेट.
तर ही आहे मसाला चाय. आम्ही मसाला चाय ऑर्डर केली साऊथ गोवामध्ये. आणि ही चाय अशी आली की त्याच्यावरती फक्त मसाला टाकून दिलेला आहे. मला वाटलं की हे लोक गाळायला विसरले की काय. नाव लेट्स टेस्ट अँड सी. गोव्यातला साऊथ गोव्याला आलो आहे पालोलेम बीच. सगळ्यात क्लीन बीच आहे हा इकडे. अजिबात कचरा नाही आहेत आणि इकडे मोस्टली फॉरेनर्स लोक आलेत जे बिकनी वगैरे घालून फिरत आहेत. बरेच लोक आतमध्ये समुद्रामध्ये आंघोळ करत आहेत. आणि इकडे कायाकिंग होणार आहे. आम्ही संध्याकाळी येणार आहोत कायाकिंग करण्यासाठी. एवढं सुंदर बीच मी आज पहिल्यांदा बघितला, ते पण गोव्यामध्ये. मस्त आहे बीच. हॅलो, गुड इव्हनिंग. आता आम्ही जातो आहे कायाकिंग करायला पोलोलियम बीचवर. हॉस्टेल इथे आम्ही आमच्या स्कूटर पार्क केल्या आहेत आणि इथे आमचं साऊथ गोवाचं स्टे आहे. चाय मराठीत बोलली. आता आम्ही आलो आहे बीच हायटाईड बीच रिसॉर्टमध्ये जेवण्यासाठी रात्रीच्या. आणि आमचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा रिसॉर्टच आहे. आम्ही मागवलं आहे पनीर 65 आणि व्हाईट सॉस पास्ता. मागवलं आहे फिश टिक्का. आता आम्ही ऑर्डर केला आहे, मला खूप वेळापासून खायचा होता, तो लझानिया. बघूया याची टेस्ट कशी आहे. मी लझानिया मागवला होता आणि उत्सुकता होती ह्याच्यामध्ये काय असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आहे वांग, भाज्या थोड्याशा आणि चीज. एवढं बेकार लागतंय ना, डिसअपॉइंट झाली आता मी खूप. पण आता काय फिनिश करायला लागणार. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही लोक आहोत साऊथ गोव्याला आणि आम्ही आता सकाळी 7 वाजता उठून बटरफ्लाय बीच वगैरे बघण्यासाठी जातो आहे. तर आमचा प्रवास बोटीने असणार आहे. 7:30ची बोट आहे आणि आमचा हा 1-1.5 तासाचा प्रवास असणार आहे. तर इकडनं आता वॉक करून 18 मिनिटं जाणार बीचच्या इथे आणि मग तिथून बोट करणार आहे. मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. आलो होतो जेवायला आणि आता आम्ही परत आलो आहे. आम्हाला तिथून जायचं आहे दुसऱ्या बीचकडे. हे मॉर्निंग व्ह्यू. मॉर्निंग अँड पालोलियम बीच. आता आम्हाला तिकडे सरळ शिड्यांनी जायचं आहे दुसऱ्या बीचवर. तर या शिड्या होत्या. शिड्याने आम्ही आता पुढे जातो आहे. उतरत यार खूप. तिथे वर जायचं. शिड्या व्ह्यू आहे पालोलियम बीचचा वरून. तर आम्हाला पुढे जायचं, अजून खाली जायचं आहे. अँड द व्ह्यू दिस. हा दुसरा बीच किती सुंदर आहे. खाली जायचं आपल्याला. बीच व्ह्यू इज इन्सेन. बोट आता फायनली आली आहे. आम्ही ह्या बोटीतून आता फिरायला जाणार आहोत. हे आणि फायनली आम्ही आता त्याच्यामध्ये बसायला जाणार आहोत. बोट इज लुकिंग लाईक दिस. बोटीत बसला आहे अविनाश. बसून जा. Nice, nice, nice. खेल रहे हो. एवढं पाणी बघून भीती तर वाटते, पण आम्ही जातो आहे बटरफ्लाय बीचला. अविनाश
पाकिस्तान है, कालीकोट से आना पड़ता है। हनीमून बीच नहीं वो कैसा है, हनीमून बीचला इधर लैंड हो जाएगा। हाँ इधर इधर तक लैंड हो जाएगा पूरा। इधर से इधर पूरा बीच है। अच्छा. इथे पाणी अगदी ब्लू आहे. तर फायनली मी आता इथे बटरफ्लाय बीचला आलो. खूप ब्युटिफुल बीच आहे. ब्युटिफुल बीच. इथून आता उतरणार आहे या बीचवर. Reach to the butterfly beach. बटरफ्लाय बीच हा आहे ब्रॉड व्ह्यू. तुम्हाला जर ट्रेकिंग करून यायचं असेल आणि स्कूटरने येत असाल तर तुम्ही या रस्त्याने येऊ शकता, पण आम्ही चूज केलं बोटीने यायचं कारण आमचं लवकर होऊन जाईल. त्याच्याने आता आम्ही इथे आहेत 30 मिनटं इथे थांबणार, नंतर बोटीने रिटर्न जाणार. तर अविनाश कसं वाटतंय तुला? खूप मस्त, एकदम शांत आणि निवांत वाटतं. नम्रताची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती येऊ नाही शकली. ती रेस्ट करते आहे रूमवर आणि आम्ही दोघं आलो आहोत म्हणून. आणि आज आमचा लास्टचा दिवस आहे इथे, तर आम्ही चूज केलं आहे बटरफ्लाय बीच विजिट करणं. इकडनं निघतो आहे बटरफ्लाय बीचवरून. आम्ही खूप फोटोज व्हिडिओज काढले. चलो बाय बाय. व्हॉट अ व्ह्यू. वाव. मॉर्निंग ब्रेकफास्ट परत पालोलियम बीचवर जिथे रात्री जेवलो तर तिथेच करतो. आणि हा आहे सकाळचा बीच, सकाळचा व्ह्यू. मी लगातार तिसऱ्या दिवशी खाते आहे आलू पराठा सेम बीचवर. तर आता आम्ही मागवलं आहे चॉकलेट पॅनकेक आणि इथे एक ब्रेकफास्टचं ऑप्शन होतं, हाफ बॉइल्ड सेट ब्रेकफास्ट करून नाव आहे. याच्यामध्ये एक तुम्हाला ऑमलेट भेटतं, एक हाफ ऑमलेट, हे काहीतरी वडी आहे आणि ब्राऊन ब्रेड. तर इकडनं निघणार आहोत 4 वाजता. तर आम्ही आला थोडं रिलॅक्सिंगसाठी आम्ही साऊथ गोवाला आलो. तर आम्ही आता इथे फुल बॉडी मसाज करणार आहोत, ज्याची कॉस्ट आहे 800 रुपये. चेकआउट करतो आहे रूममधून. बॅग्स वगैरे घेतले आहेत आणि 11 वाजले दुपारचे. आम्ही 4 वाजता इकडनं निघणार आहे. तर आता आम्ही जातो आहे फुल बॉडी मसाजला. तिघं जातो आहे फुल बॉडी मसाज करण्यासाठी. आता बघूया आमचा कसा एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाईम आम्ही फुल बॉडी मसाज करतो आहे कारण थोडं रिलॅक्सेशन पाहिजे आहे म्हणून. प्लेस आहे, प्लेस नाव आहे आयुर्वेदिक बेस्ट मसाज सेंटर. आणि आम्ही आता तिघं जातोय फुल बॉडी मसाज करण्यासाठी. आधी बॉडी हालत बघा आमची. और पतली हो करने वाले. चलो आधी पोटात. चलो अभी अंदर. तो हा असा रूम आहे मसाजसाठी. आता आमचा लास्ट मील गोव्याचं ह्याच सेम बीचवर करतो आहे. तर आम्ही आता मागवलं आहे पनीर 65 कारण रात्री खूप आवडला होता आणि चॉकलेट मिल्कशेक. आम्ही आता मागवलं आहे चिकन शिजले. चिकन शिजलर. त्याच्यामध्ये राईस आहे, चिकन आहे, ग्रेव्ही आहे आणि राईस आहे. साउथ गोवा नॉर्थ गोवा अभी सबको हमारा आखरी सलाम. आता आम्ही इथून निघतोय. आमची 6:50ची ट्रेन आहे. आता 4 वाजल्यात आणि मडगाव स्टेशन पोचायला आम्हाला 1-1.5 तास जाणार स्कूटरने. आणि आम्ही दुपारी मसाज केला. तर ना तुझा मसाजचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. कसं वाटलं? थोडं बरं वाटलं, बॉडीला रिलीफ. अच्छा गुड. थांब. छान होतं. अविनाश तुला कसा वाटला? मला झोप येते. कशाला झोप येते? मसाज करून झोप येते मला. अच्छा आराम वाटतं. अच्छा. तर माझासुद्धा मसाजचं एकदम मस्त होता. आम्ही रिकमेंड करू शकतो तुम्हाला सुद्धा. तुम्ही कधी साऊथ गोवाला विजिट कराल तर फुल बॉडी मसाज नक्की करा.
कुछ ऑप्शन नहीं है हमारे पास और कोई साथी भी नहीं है। हाँ तर आम्ही आता स्कूटरने मडगाव स्टेशनला पोचलो आहे. आमची स्कूटरची रेंटने घेतलेली ती आम्ही पुन्हा त्याला देऊन टाकली आहे स्कूटरवाल्याला. आणि आता सगळे ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन थोडी लेट झाली आहे 40 मिनटं म्हणून आता मडगाव स्टेशनवर आम्ही बसलो आहे. वेट करतो ट्रेन कधी येणार. आम्ही अजूनही मडगाव स्टेशनवर ट्रेनची वेट करतो आहे. आता 7 झाले. आमची ट्रेन 6:40ची होती. आमच्या ट्रेनचं नाव आहे मंगळुरू एक्सप्रेस. ट्रेन 1 तास लेट आहे. आता बोलते 7:40पर्यंत येणार आहे. आता बघूया किती टाईमवर येते आहे. वी आर वेटिंग हिअर. तर आम्ही आता आमच्या ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेन मडगावपासून आता सुटलेली आहे. आमची ट्रेन बरोबर 1 तास लेट होते आणि आता फायनली आम्ही बसलो आहे. आणि आता सकाळी आम्हाला 5 वाजता ही ट्रेन मुंबईला सोडणार आहे. तर आता रात्री आम्ही पार्सल घेतली बिर्याणी ते खाऊन झोपून जाणार. आम्ही खूप थकलो आहे. आमचे 2 दिवस झाले झोप झाली नाही आहे. 2 काय 3 दिवस झाले. त्या दिवशी पण आम्ही येताना ट्रेनमध्ये झोपू शकलो नाही होतं कारण ट्रेन झालं तर त्या थंडी पण अंग होती. तर ही आमची ट्रेन होती. मी आता पोचलो आहे CSMT स्टेशनला. सकाळचे वाजले आहेत 6:30. 6:40 वाजले आहेत. आता फायनली गोवा प्रवास हा पूर्ण झाला आहे. हा आता 4थ्या गोवावर परत आला आहे. सगळे झोपेत आहेत पूर्ण. फायनली आमची गोवाची ट्रिप आता संपलेली आहे. आम्ही साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा पूर्ण दोन्ही कंप्लीट केला आहे. हा आम्हाला सगळे प्लेसेस नाही कवर करता आले. मोजकेच केले आम्ही. पण जेवढे पण केले आम्ही आरामात फिरलो आणि एक्सप्लोअर केलं. जेवढं पण केलं तेवढं खूप मजा आली. तुम्ही आता पुन्हा व्लॉग बघा आणि मला सांगा. थँक्यू.